ज्योती मल्होत्रानंतर 10 जणांवर देशद्रोहाचा आरोप। पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याने 10 जणांना अटक। भारतातील घरभेटींवर सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई। कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश। विजय शहांनी खरोखर माफी मागितली की मगरीचे अश्रू ढाळले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल। भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी। भारतीय लष्कराच्या शौर्याचा नवा व्हिडिओ समोर। हरियाणातील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रावर सोशल कारवाई। लाखभर फॉलोअर्स असलेलं इंस्टाग्राम अकाउंट बंद। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप असल्यानं कारवाई। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 6 दिवस युरोपच्या दौऱ्यावर। नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीलाही देणार भेट। काँग्रेसच्या खासदारावर आसामच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप। गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले। हेमंत बिस्वा सर्मांचे आरोप। तर दुसरीकडे सर्मांचे मानसिक संतुलन बिघडल्याची गोगोईंनी केली टीका। भारतीय संघानं आशिया कपमधून माघार घेतल्याची सूत्रांची माहिती। तर बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी सर्व संबंध तोडले। पाकिस्तानच्या विरोधात बीसीसीआयची कठोर भूमिका कायम। गौरवशाली महाराष्ट्र दर्शन प्रदर्शनाचं मंत्रालयामध्ये उद्घाटनाच्या दरम्यान एका कार्यकर्त्याकडून मंत्रालयामध्ये गोंधळ। एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी। राज्यात तब्बल 8,000 पेक्षा अधिक गावांमध्ये शाळाच नाहीत। 8,213 गावात प्राथमिक शिक्षण देणारी एकही शाळा नाही। शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याची भीती। केएम हॉस्पिटलमध्ये 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू। 59 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।